jungle. मागणी क्रमांक F2, F5, F4, F5, F7 बाब क्रमांक 78 ते 97 यावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली महानगरपालिकेमध्ये आज मोठ्या प्रमाणात दुप्पट चौपट घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे। मागे याच सभागृहात मी हा मुद्दा मांडला, त्यावेळी आमचे पालकमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही वाढवणार नाही, स्थगिती दिली। पण अध्यक्ष महोदय, सांगली महानगरपालिकेत आज प्रचंड घरपट्टी वाढली आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे। सरकारने, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी बोलून ही घरपट्टी ही कमी करावी किंवा रद्द करावी, वाढीव, अशी आम्ही मागणी करतो। अध्यक्ष महोदय, तीच परिस्थिती माझ्या उरण ईश्वरपूर शहरात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदय आले आणि त्यांनी त्यात आश्वासन दिले की ईश्वरपूरची शास्ती कर आहे तो आम्ही रद्द करू। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोनदा पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते करता येईल असं सांगितलंय, पण अद्यापही ईश्वरपूरचा शास्ती कर रद्द झालेला नाही। नगरपालिकेने ठराव करून राज्य सरकारला विनंती केलेली आहे की हा शास्ती कर रद्द करावा। अध्यक्ष महोदय, आपल्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा एक प्रस्ताव सरकारकडे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सादर करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, निकडीचा आहे आणि म्हणून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेत प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळावी। माझी माहिती आहे की विधानसभेची निवडणूक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एकही नवी योजना सरकारने मंजूर केलेली नाही। त्यावर खुलासा उत्तरात नगरविकास मंत्री करतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या आष्टा नगरपालिकेतही हीच परिस्थिती आहे। त्यांचाही सुधारित पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आलेला आहे, सगळी मान्यतेच्या स्तरावर आलेला आहे, पण अध्यक्ष महोदय, सरकार नव्या योजना मंजूर करत नाही आहे सध्या। माझी सरकारला विनंती आहे की शहरं वाढायला लागलेली आहेत, सरकारने लवकरात लवकर या दोन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी। अध्यक्ष महोदय, उरण ईश्वरपूर शहर हे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आता नगरपालिकेची पहिली इमारत आता पुरत नाहीये, म्हणून त्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी अध्यक्ष महोदय त्यांनी नवीन इमारत मागितलेली आहे आणि त्यासाठी सरकारने नगर परिषदेने DPR तयार केलेला आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय 10 कोटी रुपयाचा निधी इस्लामपूरला मिळावा अशी सरकारला मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, त्या शहरामध्ये सांडपाण्याची योजना अनेक वर्ष चालू होती, मधल्या काळात हलगर्जीपणामुळे ती तशीच थांबली आणि अध्यक्ष महोदय आता राष्ट्रीय हरित लवादाने नगर परिषदेला तब्बल 10 कोटी रुपये आणि 5 लाख रुपये प्रतिदिन दंडाची नोटीस बजावलेली आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायालयाने ही योजना कालमर्यादेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या भुयारी गटार योजनेच्या 198 कोटीच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तांत्रिक मान्यता दिलेली आहे। आपल्या हिश्श्यातून नगरपालिकेने 10% तरतूद केलेली आहे। अंतिम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर। सध्या आपल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीबाबत आमच्या कृती समितीच्या माध्यमातून असून दे, काही विविध संघटना असतील, काही पक्षांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत, मात्र याबाबत सांगली, मिरज आणि मधील आपले आमदार साहेब याबाबतीत बोलत नाहीत किंवा प्रश्न उपस्थित करत नाहीत। मात्र आपल्या ह्या सर्व असंतोषाचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय आमदार जयंत पाटील साहेबांनी याबाबत आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आपल्या महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीबाबत जो प्रश्न उपस्थित करून ह्या प्रश्नाला राज्य लेवलला नेल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांना समस्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की आपण तात्काळ याबाबत उपाययोजना कराव्यात, दुरुस्ती करावी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती आहे।